Good morning, welcome, namaskar. Today we are going to learn one of the most beautiful poem of Sarojini Naidu. The name of the poem Indian Weaver. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका छान अशा कवितेचा आनंद घेणार आहोत. इंडियन वीवर, पेज 100. या कवितेचे डिफिकल्ट वर्ड्स आपण चेक करूया. वीवर अर्थात विणकर पक्षी. ब्रेक ऑफ डे, पहाटे, भल्या पहाटे. गारमेंट, वस्त्र. रोब, ROBE, रोब, लहान मुलाचे कपडे किंवा झगा. प्लम्स, मऊ पिसे. वेल्स, बुरखा किंवा ओढणी, विवाहासाठी जी नवपरिणिता वापरते ती. सॉलम, गंभीरपणे, व्हेरी सिरियसली. क्लाउड, आपल्याला माहिती आहे, ढग. आणि शेवटच्या कडव्यात दिसतोय शब्द श्राउड, SHROUD, श्राउड, कफन. पेज नंबर 100, स्टांजा नंबर 1. या 100 पानावर इंडियन वीवर जी पोएम आहे, पहिल्याच कडव्यात सरोजिनी नायडू म्हणतात, वीवर विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. भल्या सकाळी हा जो विणकर आहे तो वस्त्र विणतो. वीवर विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू व्ह्यू गारमेंट सो गे. इन द फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोएम द पोएटिस आस्क. कवितेच्या पहिल्याच कडव्यात कवयित्री विचारते, भल्या सकाळी हे विणकर, तू काय विणतोय इतक्या आनंदाने. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्कॉन विल्ड. वी वेव द रोब ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. क्वेश्चन आन्सर सिस्टीम वापरली आहे. या पोएमचे एक वैशिष्ट्य, कवयित्रीचा प्रश्न आणि विणकराचं उत्तर. ती ज्या वेळेला विणकराला विचारते, वीवर विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, भल्या पहाटे विणकर छानपैकी वस्त्र विणतो. व्हाय डू यू व्ह्यू गारमेंट सो गे. हे विणकरा, भल्या पहाटे तू इतक्या आनंदाने काय विणतो. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्कन विल्ड. निळ्या, छानपैकी निळ्या रंगाचे तू काय विणतोय. तो उत्तर देतो, वी व्ह्यू द रोब ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड. आम्ही नव्या, आत्ताच नुकत्या जन्मलेल्या बाळासाठी, नवजात अर्भकासाठी, बाळासाठी आम्ही निळ्या रंगाचे झगे, आपल्या भाषेत टोपडे विणतोय. इन द फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोएम, या कवितेच्या पहिल्याच कडव्यात कवयित्रीने आयुष्यातला पहिला टप्पा दाखवलाय, बालपण. द पोएटेस हॅज शोड द फर्स्ट स्टेज ऑफ आवर लाईफ, दॅट इज चाइल्डहुड. या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी बालपण प्रतिकात्मक दाखवलं आहे. पहिल्या स्टांजात त्या विचारतात, व्हॉट डू यू व्ह्यू ओ विवर. हे विणकर, तू काय विणतो. आणि तो उत्तर देतो, वी व्ह्यू द रोब ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी मी कपडे विणतोय. आपण जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर या कवितेमध्ये रायमिंग पेयर्स, डे, गे, वाइल्ड, चाइल्ड. द राइम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. नाउ लेट्स ऑब्झर्व स्टांजा नंबर 2. सेकंड, वी वर विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. संध्याकाळी हे विणकर जो विणतोय, वी वर विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. ज्या वेळेला संध्या राणीचं आगमन होतं, हा विणकर कवयित्रीला विणताना दिसतो. व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. कवयित्री त्याला विचारते, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. छान पांढऱ्या रंगाचं वस्त्र तू काय विणतोय. लाईक द प्लम्स ऑफ पीकॉक. अंडरलाईन सिमिली. इट इज अन एक्झाम्पल ऑफ सिमिली. या ओळीमध्ये सिमिली बघा, लाईक शब्द आलाय. like the plum of peacock, purple and green.
मोराच्या पिसासारखा जांभळा नंतर हिरव्या रंगाचा पोशाख तू विणतोय. तो विणकर उत्तर देतो, वी वीव द मॅरेज वेल ऑफ क्वीन. राणीसाठी किंवा नवपरिणीतीसाठी जिचं लग्न होणार आहे अशा क्वीनसाठी मी छानपैकी VAIL वेल ओढणी लग्नात जी वापरतात ती तो विणकर विणतोय. इन द सेकंड स्टांजा या दुसऱ्या कडव्यामध्ये हा जो विणकर आहे तो क्वीनसाठी जिचं लग्न होणार आहे तिच्यासाठी छान लग्नाची ओढणी तो विणतो. इन धिस सेकंड स्टांजा द पोएट इज शो द सेकंड स्टेज ऑफ लाईफ दॅट इज यंग एज. दुसऱ्या स्टांजामध्ये कवयित्रीने तारुण्य प्रतिकात्मक दाखवलं आहे. या पण आपण स्टांजाचा विचार जर केला तर रायमिंग पेयर्स बघा, नाईट ब्राईट राईम स्कीम AABB अशी दाखवली आहे. पहिल्या स्टांजामध्ये हा जो विणकर आहे तो नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी कपडे विणतो. सेकंड स्टांजामध्ये हा जो विणकर आहे हा राणीसाठी जिचं लग्न होणार आहे तिच्यासाठी एक ओढणी तयार करतो. इन द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम या शेवटच्या कडव्यात कवयित्री म्हणते, विवर्स विविंग सॉलम अँड स्टिल. अतिशय शांतपणे गंभीरपणे हा विणकर त्याचं विणण्याचं काम करतोय. कवयित्री त्याला विचारते, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. रात्रीच्या चंद्रप्रकाशात थंड शीतल असणाऱ्या चंद्रप्रकाशात हे विणकर तू काय विणतोय. कवयित्री त्याला जेव्हा विचारते, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. व्हाईट ॲज फिदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. याच्यात या ओळीमध्ये ॲज शब्द आलाय अंडरलाईन. इट इज अन एक्झाम्पल ऑफ सिमिली. एखाद्या सुंदर पांढऱ्या शुभ्र पिसाप्रमाणे तुझं ते विणायचं काम चाललंय. पांढऱ्या ढगाप्रमाणे तुझं ते विणायचं काम चाललंय. विणकर उत्तर देतो, वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. श्राउड कफन. या तिसऱ्या कडव्यामध्ये तो विणकर म्हणतो, आम्ही मेलेल्या माणसासाठी त्याच्या प्रेतावर टाकायसाठी आम्ही कफन विणतोय. शेवटच्या कडव्यात विणकर आपल्याला दिसतो रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात गंभीरपणे मृत व्यक्तीसाठी पांढरे प्रेतवस्त्र अर्थात कफन विणतो. या लास्ट कडव्यामध्ये सरोजिनी नायडूंनी माणसाच्या जीवनातली शेवटची अवस्था दाखवली आहे अर्थात वृद्धावस्था. पहिल्या कडव्यामध्ये बालपण दाखवलं होतं चाइल्डहुड. दुसऱ्या कडव्यामध्ये तारुण्य अर्थात यंग एज आणि तिसऱ्या कडव्यामध्ये ओल्ड एज वृद्धावस्था. आपण ही कविता नीट जर पाहिली, इट इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग. इट इज सिंपल पोएम. अतिशय सिंपल पोएम आहे. या कवितेचे आपण जर की पॉइंट जर पाहिले, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. या कवितेची राईम स्कीम AABB अशी आहे कारण या कवितेचे यमक जुळणारे शब्द एकाखाली आपल्याला आढळतात. द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इव्हेंट्स ऑफ आवर लाईफ. माणसाच्या जीवनातल्या 3 अवस्था या कवितेत दाखवल्यात. आपण पाहिलं पहिल्या स्टांजामध्ये बर्थ नवजात अर्भकाचा जन्म, सेकंडमध्ये ॲडल्टहुड अर्थात तारुण्य आणि इन द लास्ट स्टांजा डेथ. या कवितेचा महत्त्वाचा तिसरा की पॉइंट, द गारमेंट इन द पोएम रेफर टू ह्युमन लाईफ. या कवितेतलं जे वस्त्र आहे ते माणसाचं जीवन दाखवतं, प्रतिकात्मक आहे. महत्त्वाचा चौथा की पॉइंट आहे टाईम ऑफ द डे. या कवितेमध्ये 3 टाईम ऑफ द डे दाखवला आहे. तुम्ही जर पहिलीच ओळ जो ऑब्झर्व केली त्याच्यात अर्ली मॉर्निंग दिसतो. तुम्हाला दुसऱ्या कडव्यात एक टाईमचा उल्लेख आहे लेट इन द इव्हिनिंग आणि शेवटच्या कडव्यात तुम्हाला दिसतं कोल्ड नाईट असा उल्लेख केला आहे. आपण जर या कवितेच्या अलंकार अर्थात फिगर ऑफ स्पीचचा विचार जर केला
विवर विविंग स्लाईडमध्ये दिसतंय. विवर्स विविंग. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन, अनुप्रास, कारण या ओळीमध्ये WW दोनदा आला आहे. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. इन दिस लाईन साऊंड W इज रिपीटेड. दुसरा अलंकार लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. लाईक शब्द आलेला दिसतोय तुम्हाला. इन दिस लाईन गारमेंट इज कम्पेअर्ड विथ प्लम्स ऑफ पिकॉक. नेक्स्ट स्लाइडवर तुम्हाला तिसरा अलंकार दिसतोय, ब्रेक ऑफ डे. तुम्हाला एक्झामिनेशनला जर पोएमला तुम्हाला जर एक ओळ आली, ब्रेक ऑफ डे, तुम्हाला ओळखावा लागेल अलंकार कोणता. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ मेटाफर. अर्थात उपमेय हे उपमान असते असं सांगणारं रूपक. इन दिस लाईन देर इज इम्प्लाइड कंपॅरिझन. ब्रेक ऑफ द डे इज रेफर्ड टू बिगिनिंग ऑफ लाईफ. चौथं जर आपण लाईन पाहिली, व्हाईट ॲज फिदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. ॲज शब्द आलाय. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. इन दिस लाईन गारमेंट इज कम्पेअर्ड विथ फिदर अँड क्लाउड. ॲक्टिव्हिटीचा विचार करा. पहिली ॲक्टिव्हिटी दाखवली आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. ए राईम स्कीम आणि बी राईम पेअर. स्लाईडवर दिसतंय तुम्हाला. राईम स्कीम AABB आहे, म्हणून उत्तरात चांगल्या अक्षरात आपण लिहिणार द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. आणि रायमिंग पेअरचा विचार जर केला तर यमक जुळणारे शब्द अनेक आहेत. उदाहरणार्थ डे, गे, वाईल्ड, चाइल्ड. तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये असा एक प्रश्न येतो, रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स. काही शब्दांना अंडरलाईन करून देतात. बघा, विवर्स विविंग सॉलम अँड स्टिल. व्हॉट डू यू विव इन द मूनलाईट चिल. अशी कल्पना करा, सॉलम या शब्दाला अंडरलाईन करून दिली आहे आणि चिल या शब्दाला अंडरलाईन करून दिली आहे. तर तुम्हाला सॉलमला एक पर्यायी शब्द निवडावा लागेल आणि चिलला. पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला उत्तर दिसतंय. वी आर विविंग सिरियसली. आपण सॉलमला शब्द वापरला, सिरियसली. अँड स्टिल. व्हॉट डू यू विव इन द कोल्ड मिडनाईट. ॲक्टिव्हिटी क्रमांक 3 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. गॉड विव्ज अ गारमेंट ऑफ आवर लाईफ. डू यू ॲग्री. परमेश्वर आपल्या जीवनाचं वस्त्र विणतो. एक्सप्लेन. उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. येस, आय ॲग्री दॅट गॉड विव्ज गारमेंट ऑफ आवर लाईफ. आपल्या जीवनाचं वस्त्र परमेश्वर विणतो. आय थिंक मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. माणूस खरं तर कलावंत आणि परमेश्वर हा दिग्दर्शक आहे. गॉड इज अ मेकर ऑफ आवर लाईफ. आपल्या जीवनाचा निर्माता गॉड आहे. बट वी कॅन अचीव सक्सेस विथ आवर हार्डवर्क. पण आपण हार्डवर्क जर केलं तर आपण सक्सेस मिळवू शकतो. मागच्या कवितेच्या वेळेला, पहिल्या कवितेच्या वेळेला आपण ॲप्रिसिएशन यावर चर्चा केली होती. आपल्याला माहिती आहे ॲक्टिव्हिटीमध्ये ॲप्रिसिएशन नक्की येणार आहे. साधारणतः कोणते पॉईंट्स असावेत, कसं लिहावं, त्याचं एक मी टेंटेटिव्ह चित्रण तुम्हाला देतो आहे. माझा अजिबात असा दावा नाही की मी सांगेल असंच लिहावं, पण किमान हे मुद्दे यावेत. त्याचं ॲप्रिसिएशन अर्थात कवितेचं रसग्रहण विस्तारात्मक यावं. कोणकोणते महत्त्वाचे हायलाईट्स आले पाहिजे बघा. स्लाईडवर दिसतंय. राईट ॲन ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करा. टायटल, पोएट, थीम, पोएटिक स्टाईल, युअर ओपिनियन. तुम्हाला हे पॉईंट्स दिले असतील आणि प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला विस्तारित लिहावं लागणार आहे. इथे वेळ आणि स्लाईड यांची मर्यादा लक्षात घेऊन मी खूप विस्तारित दिलेलं नाही, पण महत्त्वाच्या हिंट्स दिल्या आहेत. आपण मात्र लिहिताना विस्तारित लिहायचा प्रयत्न करावा आणि आपल्या टीचरला नक्की दाखवावं. बघा, टायटल अँड पोएट, इंडियन व्हिवर, सरोजिनी नायडू. अर्थात टायटल अँड पोएट हे जे हेडिंग आहे त्याला तुम्ही अंडरलाईन कराल. प्रश्नात दिल्याप्रमाणे थीम कशाविषयी आहे.
Indian Weaver is a short poem about matches of life. The three stages are childhood, young age, and old age. The theme of the poem is cycle of life, जीवनाचं cycle. The three events of our life are given in the poem: birth, adulthood, and death. तिसरा पॉइंट दिलाय पोएटिक स्टाईल. त्यात आपण असं लिहू शकतो, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. इन दिस पोएम सिमिली अँड मेटाफर आर यूज्ड. द पोएम इज इन कॉन्व्हर्सेशनल टोन. आपण पाहिलं क्वेश्चन आन्सर, कवीचा प्रश्न, ओ व्ह्युअर व्हॉट आर यू विविंग, आणि त्या विणकराचं उत्तर. आणि ॲप्रिसिएशनमध्ये पुढचा जो मुद्दा दिला होता, माय ओपिनियन, माझं मत, तिथे सोमत लिहायचं आहे. I think that Indian Weaver is a poem. I think Indian Weaver is a poem. It is a salute to Indian Weaver. हा खरं तर भारतीय विणकरांना एक सॅल्यूट आहे. इट शोज स्किल ऑफ विवर. चुकून या स्लाईडमध्ये मराठीत टाईप झालाय स्किल्स, SKILLS. इट शोज स्किल्स ऑफ विवर. अकॉर्डिंग टू मी द कलर्स ऑफ गारमेंट आर व्हेरी सिग्निफिकंट. या कवितेचं महत्त्वाची ओळ दिली आहे. अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटतं, कलर्स ऑफ गारमेंट, जीवनाचे जे वस्त्र आहेत ते अत्यंत सिग्निफिकंट, त्याचे रंग दाखवलेत. इंडियन व्हिवर, भारतीय विणकर. खूप छान कविता आहे सरोजिनी नायडूंची. आयुष्यातल्या 3 स्टेजेस, बालपण, तरुणावस्था आणि मृत्यू, यावर भाष्य केलेलं आहे. रायमिंग पेयर्स पण या कवितेत दिलेत. कुठे सिमिली, कुठे अलिट्रेशन असा अलंकार वापरून सरोजिनी नायडूंनी इंडियन विवर ही कविता आपल्याला दिलेली आहे. या छोट्याशा स्लाईड शोमध्ये मी या कवितेवर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया पुढच्या कवितेच्या निमित्ताने. तोपर्यंत बाय बाय.